विषय असले पोराचं सगळे. ते बघा ना, ते बापाची आठवण येते, जर अश्रू सुद्धा थांबत नाही. विनाकारण त्याला प्रश्न विचारला असं वाटायला लागले. काय झालं, ओघानेच त्याचं ते ओघानेच सर अश्रू आलेले आहेत. आणि ज्या वेळेला झालं त्यावेळेला पण आम्ही आलेलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे हा प्रसंग इतका त्याही वेळेला बाका होता. आज पण आता आपण बघतो प्रत्येक मुलाला वडिलांची गरज किती आहे. आणि त्यामुळे बेटा रडू नको, मम्मी आहे ना, मम्मी आहे ना, आम्ही आहे ना, येतो की नाही आम्ही तुझ्यासाठी. मग आहेत ना सगळे. आता बघ ही दीदी आली की नाही, ते पण आले की नाही तुझ्यासाठी भेटायला आले की नाही. तू तळेरणला आवडीने शाळेत जातो ना, आवडते ना शाळा, चांगलं शिकवतात ना, तू म्हटला ना मला सगळं व्यवस्थित आहे की नाही. मग तुला मोठं चांगलं ऑफिसर व्हायचं आहे की नाही, आपल्याला मोठं व्हायचं आहे की नाही, दीदीला तुला चांगलं व्हायचं आहे की नाही, आम्ही आहे ना. मग घाबरायचं नाही, रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. डोळे पुस बरं, तू पुस आता डोळे, आता मी नाही पुसणार, तर तू पुसायचे. घे, मम्मीने रुमाल दिला. रुमालाने पुसता. घे. मम्मी रडते का? राहुल तो होता ना साहेब, अपघात झाला तेव्हा तो होता. राहुल ना नाव. राहुल 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 हा, त्यांनी पाहिलंय ना, त्याची त्याच्यामुळे बापाची ते- आठवण येते. काय सांगेल तू आता? बरं, मम्मी रडते का? मम्मी तुमची काळजी घेते की नाही? मग तुम्ही कोणाची काळजी घेणार आता? मम्मीची घेणार ना? आता रडणार? आता स्ट्रॉंग होणार ना? रडायचं नाही, बिलकुल रडायचं नाही.